नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यातील शेतकऱ्यांच्या चर्चांमध्ये सध्या मान्सूनचा पाऊस कधी सुरू होणार हा एकच प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत, कारण जूनचा पंधरवडा संपलेला आहे, पण अजूनही खरीप हंगामातील पेरण्या ह्या सुरू झालेल्या नाही आहेत. एकूणच खरीप हंगामातील पेरण्यांचा खोळंबा मान्सूनच्या पावसानं दडी मारल्यामुळं निर्माण झालेला आहे. आता मान्सूनचा प्रवास जर का बघितलं तर मागच्या 10 दिवसांपासून एकाच जागेवरती ठप्प आहे. त्यातच आता ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं यंदाचा यल निनो त्याच्या तीव्रतेबद्दल एक गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे यंदा यल निनो किती तीव्र असणार आणि त्याचा भारताच्या मान्सूनवरती, शेतीवर आणि अन्न सुरक्षेवरती नेमका काय परिणाम होणार याबद्दल FAO म्हणजेच जागतिक कृषी आणि अन्न सुरक्षा संघटना काय म्हणते याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं मंगळवारी म्हणजेच 16 जून रोजी एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते प्रशांत महासागरात यल निनोची स्थिती अधिकृतपणे निर्माण झाली असून 2026च्या उत्तरार्धात हा यल निनो आणखी तीव्र होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य प्रशांत महासागरातील तापमानवाढीच्या प्रमाणावरून यंदाचा यल निनो शक्तिशाली ते अतिशय शक्तिशाली अशा स्वरूपाचा असू शकतो. विशेष म्हणजे सुमारे निम्मी हवामान मॉडेल्स असं दर्शवत आहेत की या वर्षीचा यल निनो आणि त्याची तीव्रता ही 1950 नंतर नोंदवलेल्या सर्वोच्च स्तरांपैकी एक असू शकते. याचा सोप्या शब्दांमध्ये किंवा सोप्या भाषेत अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याचा अर्थ असा की मागच्या 70 वर्षातील सर्वात शक्तिशाली यल निनो यंदा सध्या संकट त्याचं उभं राहिलेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. यामुळे शेतकरी आणि कृषी क्षेत्राची चिंता मात्र वाढलेली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते या तीव्र यल निनोमुळे अमेरिका खंडात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर आशिया खंडात उष्ण आणि कोरडं हवामान निर्माण होऊ शकतं असा सुद्धा अंदाज वर्तवला जातोय. यंदाच्या यल निनोचा परिणाम आशियातील अनेक भागांमध्ये आधीच जाणू लागला आहे. अनेक ठिकाणी पिकांच्या पेरण्यांवरती त्याचा परिणाम होत असून पुढील काळात अन्नधान्य पुरवठ्यावरती सुद्धा दबाव निर्माण होण्याची शक्यता या हवामान संस्थेनं व्यक्त केलेली आहे. भारतातील परिस्थिती ही त्यासोबतच चिंताजनक आहे. देशातील अनेक भागांमध्ये शेतकरी अजूनही दमदार मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार जूनच्या पहिल्या पंधरवड्यात देशात सरासरीच्या तुलनेत 32% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. परिणामी खरीप हंगामातील पेरण्या अनेक भागांमध्ये खोळंबलेल्या आहेत. दुसरीकडे हे सगळं होत असताना संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेनं म्हणजेच FAOने यल निनोबाबत गंभीर इशारा दिला आहे. FAOच्या मते यल निनो सक्रिय झाल्यानं भारतातील यंदाच्या मान्सूनवर त्याचा परिणाम तर होऊ शकतोच. विशेषतः खरीपात जी काय आपल्याकडे पिकं घेतली जातात, म्हणजे आपला खरीप हंगाम अर्थातच पावसावर अवलंबून आहे आणि याच खरीपातमध्ये भात आणि मका यासारखी जी काही पिकं घेतली जातात, या दोन पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यतासुद्धा FAOनं त्यांच्या अहवालात नमूद केलेली आहे. आता FAOनं असंही म्हटलं आहे की यल निनोमुळे केवळ शेतीच नव्हे तर अन्न सुरक्षा आणि शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या उपजीविकेला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा सुद्धा दिला आहे. भारतासह पाकिस्तान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि तिमोर लेस्ते या देशांमध्ये कृषी दुष्काळाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि त्याचा शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो असा इशारा सुद्धा FAOने दिलेला आहे. FAOने मागच्या 41 वर्षांच्या उपग्रह चित्रांचा अभ्यास करून यल निनोमुळे सर्वाधिक कृषी दुष्काळग्रस्त ठरणारे भाग ओळखलेले आहेत. म्हणजेच ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्राला फटका बसतोय असे भाग त्यांनी अधोरेखित केलेत. या संस्थेने असंही नमूद केलं आहे की जागतिक हवामान संघटना अर्थात WMOनं यंदा सरासरीपेक्षा अधिक सक्रिय मान्सूनचा अंदाज व्यक्त केलेला आहे. मात्र FAOच्या विश्लेषणानुसार भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. त्यामुळे खरीप हंगामातील भात आणि मका या प्रमुख पिकांच्या उत्पादनावरती त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक दिसते आहे. इतिहास पाहिला तर यल निनोचा परिणाम किती गंभीर असू शकतो याची कल्पना येते. 2015-16च्या तीव्र यल निनो काळात भारतातील मक्याचं उत्पादन 4% घटलेलं होतं, तर भात उत्पादन 1% घट झालेली होती असं सुद्धा या संस्थेने म्हटलं आहे. तर याच काळात आग्नेय आशियामध्ये सुमारे 1,50,00,000 टन भाताचं नुकसान झालं होतं. परिणामी जागतिक बाजारात भाताच्या किमती वाढल्या आणि आयातीवरती अवलंबून असलेल्या देशांवरती त्याचा एक मोठा दबाव निर्माण झाला. त्याचबरोबर या देशांची एका अर्थानं कोंडीसुद्धा झाली. FAOच्या मते यंदाची परिस्थिती पूर्वीच्या यल निनोपेक्षा अर्थातच अधिक गंभीर ठरू शकते. संस्थेनं स्पष्टपणे असंही म्हटलंय की हा यल निनो पूर्वीच्या यल निनोसारखा नाहीये, कारण आज पृथ्वीचं तापमान
पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे. त्याचबरोबर जगभर संघर्षाचं वातावरण आहे. अनेक देशांमध्ये अन्न सुरक्षेची समस्या वाढलेली आहे. त्यामुळं या एल निनोचा सर्वाधिक फटका आधीच संकटात असलेल्या आणि मर्यादित संसाधनं असलेल्या देशांना अधिक तीव्र पद्धतीनं बसू शकतो, असा अंदाजसुद्धा FAOनं व्यक्त केला आहे. आता FAOच्या अंदाजानुसार संभाव्य दुष्काळाच्या परिणामापैकी 80%हून अधिक परिणाम कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर होण्याची अधिक शक्यता आहे. FAOनं आणखी एक महत्त्वाचा मुद्दासुद्धा या अहवालात अधोरेखित केला आहे. तो म्हणजे पश्चिम आशियातील तणावामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतील जहाज वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे आणि त्यामुळे ऊर्जा आणि खतांच्या किमतीसुद्धा पुढच्या काळामध्ये वाढू शकतात, असाही अंदाज आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करत असताना खतांच्या किमती वाढल्या तर त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावरती होऊ शकतो. मात्र FAOने यासोबतच एक महत्त्वाचा दिलासादायक संदेशही दिलेला आहे. असंही सांगितलं आहे की जर या सगळ्या परिस्थितीवरती सरकारच्या पातळीवरती वेळेवर उपाययोजना केल्यास एल निनोमुळे होणारं नुकसान मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतं. आणि याचं उदाहरण म्हणून FAOने 2023-24 एक घटना सांगितली आहे. 2023-24 ज्यावेळेस एल निनो होता, त्या एल निनोच्या पूर्वीच दक्षिण आफ्रिकेत राबवण्यात आलेल्या उपक्रमांचा उल्लेखसुद्धा FAOनं केला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत 7 देशांमध्ये सुमारे 31 दशलक्ष डॉलरची मदत ही पुरवण्यात आलेली होती. या मदतीमुळं 20 लाखाहून अधिक लोकांना बियाणं असेल, पशुधन सहाय्य असेल किंवा पूर्वसूचना यंत्रणेचा लाभ या मदतीच्या माध्यमातून देण्यात आलेला होता. FAOनं पुढे असंही म्हटलंय की योग्य वेळी दिलेला इशारा आणि त्यानुसार तातडीनं केलेली कृती हेच सर्वात प्रभावी असं प्रतिबंधात्मक साधन या परिस्थितीमध्ये म्हणजे नैसर्गिक संकटाच्या वेळेस ठरतं, असं सुद्धा FAOने म्हटलं आहे. FAOच्या नैसर्गिक संसाधन अधिकारी जॉर्ज अल्वार बेल्ट्रॉन यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाचं निरीक्षणसुद्धा नोंदवलं आहे. ते असं म्हणतात की पाऊस कमी झाला की सर्वात आधी शेतीला फटका बसतो. सुरुवातीला शेतकऱ्यांचं पीक जातं, त्यानंतर पशुधनावरती परिणाम होतो आणि शेवटी त्याच्या संपूर्ण उपजीविकेवरती एक प्रकारे संकट कोसळतं. जॉर्ज अल्वार बेल्ट्रॉन यांच्या मते यंदाचा एल निनो पूर्वीच्या एल निनोसारखा अर्थातच नाही आहे. आज पृथ्वी अधिक उष्ण झालेली आहे. संघर्षाचं वातावरण आणि अन्न सुरक्षेची कमतरता हे चित्र जगभर दिसून येतं आहे आणि त्यामुळे या एल निनोचा सर्वाधिक फटका दुर्बल आणि असुरक्षित घटकांना बसण्याची शक्यता अधिक आहे. एकूणच काय तर ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा इशारा, FAOची चिंता, भारतातील 32% पावसाची तूट, खरीप पेरण्यांवरील दबाव आणि जागतिक अन्न सुरक्षेवरील संभाव्य परिणाम या सर्व घडामोडींकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. आता पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. एल निनो किती तीव्र होतो, मान्सूनवर त्याचा किती परिणाम होतो आणि खरीप हंगामातील पिकांची स्थिती कशी राहते यावरच शेतकरी, शेती आणि जागतिक अन्न बाजाराचं भवितव्य मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात अवलंबून राहणार आहे, हे मात्र स्पष्टपणे दिसतंय. या विश्लेषणाबद्दल, माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. एल निनो किती तीव्र राहू शकतो, त्याचा कोणत्या पिकांना सर्वाधिक फटका बसू शकतो, तुमचं जे मत असेल ते नक्की सांगा. मी या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत तसे इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.